आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सव्वीक चक्राचा सूत्रधार तहूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, चौकशीला सुरुवात होणार। कट कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार। तहूर राणाशी आमचा संबंध नाही, 20 वर्षांपासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही। राणा आता कॅनडियन नागरिक आहे। पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे हात वर केले। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल। आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार। कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष। अमेरिकेकडून भारतावरच्या आयात शुल्काला स्थगिती। शेअर बाजारामध्ये आज उसळी। सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,750 अंकांवर। चीनकडून अमेरिकेच्या वस्तूंवर 125% आयात शुल्क। अमेरिकेने वाढवलेल्या आयात शुल्कावर जशास तसं उत्तर देत उद्यापासून अमेरिकेच्या वस्तूंवर 125% आयात शुल्क लादणार। टॅरिफ टाळण्यासाठी ॲपल कंपनीकडून भारतातून 600 टन आयफोन अमेरिकेमध्ये एअरलिफ्ट। जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेमध्ये रवाना। टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता। चीनी उत्पादकांकडून भारताला 5% सूट देण्याचा प्रस्ताव। अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांचा निर्णय। पुढील 10 दिवसांमध्ये 6 दिवस शेअर मार्केट बंद राहणार। एनएससी, बीएससीमध्ये ट्रेडिंग होणार नाही। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी लावलेले 3 भूसुरुंग स्फोटकाचा पोलिसांनी शोध लावला। 3 दिवसांपूर्वी माओवाद्यांनी पत्रक काढून स्फोटक लावल्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती।